मला मुक्त ते खिडकीत दिसून राहिली. अरे मुक्ताताईच आहे की. अगं मुक्ताई ये की आतमध्ये. हा मुक्ते अगं ये की. आले. काय नाही सहज आले होते, म्हणलं जेवण झालंय की नाही विचारावं. आज जेवायचंच आहे. लय टाइमावर आलीस ये. ताई मालकांनी अण्णांना निवडणुकीसाठी संबळ वाजवायला सांगितलंय. त्यासाठीच थांबून घेतलंय आम्हाला. नाही म्हणून सांगून टाकायचं ना. हिला तर ना काही डोक्याचा भागच नाहीये. हिच्या समोर तो विषय काढायची काही गरज होती का? आई आई यांना समजत नाहीये का? दादा यांना जाणून बुजून हे सगळं करायला लावत आहेत. यांना सांग नोकर असल्यासारखं वागू नका. ते जरी मला सून म्हणून मानत नसले तरी त्यांच्या मुलाची मी आता बायको आहे. आता नोकर म्हणून नाही राहिले. आणि हे जर ते म्हणतील तसं वागायला लागले तर सुनेसाठी हक्काची लढाई मी कशी लढणार आहे? तिला सांग मी त्यांचा नोकर होतो आणि राहील. आणि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर मी या घरात परत कधी येणारच नाहीये आणि आलो तर नोकर म्हणूनच राहील. आणि ते जे सांगतील ते मला ऐकावंच लागेल. ही 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 जागा आहे माझी. मी त्यांच्याशी कधीच बरोबरी करू शकणार नाहीये. घर सोडून निघालीस तेव्हाच मी तुला म्हणालो होतो की इथून पुढचा प्रवास अजिबात सोपा नाहीये. अरे अंगावर एक जखम नसन तुझ्या, पण काळजावर जखमा जखमा असतील. आणि असं जखमांनी वल झालेलं काळीच न पिळून काढता येत न भिजू घालता येत. त्यासाठी सहन करावं लागत, सुकून द्यावं लागते, वेळ जावा द्यावा लागतो. हे बघ परत सांगतोय, ध्यानात ठेव, इथून पुढचा प्रवास अजून बेकार असणार आहे. झाला असंत वाढायला घ्या. तू पण जेवून जा. एवढा वेळ एकमेकांसंग बोला त्या, पण शर्मेनं एकमेकांकडे पाहत सुद्धा नाही. आणि तुमच्या डोळ्यात असलेलं एकमेकांविषयीचं प्रेम काळजी लपून राहत नाही. अहो तुम्हाला लाज वाटल असं तुम्ही काही केलेलं नाहीये, मग का अशी नजर चोरू राहिले? हाच जर नजर मिळवली नाही ना तर मग परत नजर मिळवणं आजपेक्षा जास्त अवघड होईल. तेव्हा आता अजिबात न टाळता एकमेकांकडे पहा बरं.
तुम्हाला लय काही सोसावं लागलं. खरंच माफ करा. नाही बेटा, तुझी काहीच चूक नाहीये. नाही अण्णा, मलाच इकडे यायलाच नाही पाहिजे होत. कोरी खूप मोठी हो. तुम्ही सगळेच एवढे मोठे व्हा की कोणत्या बी गोष्टी तुमच्या पोराबाळांना तुम्हाला सहज घेता येतील. आमच्या सारखे गाजलेले आईबाप कधीच होऊ नका, अजिबात होऊ नका. त्यांना मोठी स्वप्न बघायला शिकवा आणि त्या स्वप्नांसाठीच जगायला शिकवा, जे मला कधीच जमलं नाही. कारण बेटा, मला सतत भीती वाटायची. असं वाटायचं की एवढी मोठी स्वप्न बघणं आपल्याला परवडणार नाही. पण तुम्ही असं करू नका, नाहीतर तुम्ही कधीच मोठे होऊ शकणार नाही. सगळं नीट होईल, पण आधी जेवून घ्या बरं. मुक्ते, चल बरं. नाही आई, मी कशी जेवू शकते? त्यांनी अजून काहीच खाल्लं नाही. हो ना, प्रचंड भूक लागली मला. आणि किती दिवस झाले आईंच्या हातचं जेवलोच नाहीये. आऊ या ना. आपण सगळे गोल करून इथे बसूया आणि जेवूया. आणि तुम्ही अण्णा, मालक असं मालक तसं असं बिलकुल म्हणायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मला सारंग म्हणायचं काय. नंतर म्हणून आधी जेवून घेऊया. तुम्ही पण ना अनबिलिव्हेबल आहात. अण्णा लय करता माझ्यासाठी. एवढं प्रेम, एवढा त्याग. खरं सांगू, हे कधीच फेडू शकणार नाही. खुळी आहे का पोरी तू? अगं, बाप काय फक्त जन्माला घालायला असतो आणि बाप करत नसतो, ते आपोआप होत असत. हे तुला आता नाही कळणार. जेव्हा सारंगराव बाप होतील ना, तेव्हा कळल. हो, काय सांगता? म्हणजे हे समजण्यासाठी आता लवकर बाप व्हावं लागेल. जेव्हा